ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटलांना उष्माघाताचा फटका बसलेला आहे। ओमराजेंच्या सभेमध्ये कैलास पाटलांना भोवळ आलेली आहे। कैलास पाटील यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहतोय ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटलांना उष्माघाताचा फटका बसलेला आहे। ओमराजेंच्या सभेमध्ये कैलास पाटील यांना भोवळ आली आहे। कैलास पाटील यांच्यावरती सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी कैलास चौधरी। कैलास, ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटलांना उष्माघाताचा फटका बसला, सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? सध्या धाराशिवमध्ये उन्हाचा आणि राजकारणाचा पारा चढताना पाहायला मिळतोय। मात्र या उन्हाच्या पाराचा फटका हा आमदार कैलास पाटलांना बसलाय। सध्या 40च्या आसपास तापमान आहे आणि या दरम्यान प्रचार सभेत फिरल्यामुळं आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली आणि त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। सध्या प्रकृती त्यांची स्थिर आहे। मात्र या उन्हाचा फटका आमदारांना बसल्याचं पाहायला मिळतं। कैलास, खरं तर ओमराजेंसंदर्भातली सभा सुरू होती आणि सभेमध्ये त्यांना भोवळ आलेली आहे। आजूबाजूला काही अँब्युलन्स किंवा तशी काही सोय होती का? नाही, तशी अँब्युलन्स वगैरे पाहायला नव्हती मिळाली, कारण सभा साधारणपणे 3 ते 4 किलोमीटरचं अंतर रॅली काढण्यात आली। भर उन्हात ही रॅली निघाली होती। अण्णाभाऊ साठे चौकातनं ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली होती। याच बाजूला सभेचं आयोजन करण्यात आलं होतं नगरपालिकेच्या पुढल्या ग्राउंडवरती। आणि ज्यावेळेस आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांचं भाषण सुरू होतं, त्या दरम्यान हे वेळ संपत आल्यानं हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि याच ठिकाणी उन्हात फिरल्यामुळे दिवसभर त्यांनाही चक्कर आली। निश्चित, धन्यवाद कैलास या सगळ्या माहितीसाठी।